झेंडीगेट हनुमान मंदिर समोरील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई, जेसीबीने हटवले पत्र्यांचे शेड। अहमदनगर मधील झेंडीगेट येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील तसेच गेबी पीर ओपन स्पेस मधील अनधिकृत पत्र्यांचे शेड व टपऱ्या हटवण्यात आल्या। ही कारवाई 20 जून 2025 रोजी प्रभाग समिती क्रमांक 3 मार्फत करण्यात आली। या मोहिमेमध्ये उपअभियंता श्री सुरेश इथापे, प्रभाग अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी मुख्यालय श्री रिजवान शेख, श्री अर्जुन जाधव तसेच तोपखाना पोलीस स्टेशन यांचा बंदोबस्त होता। महानगरपालिकेची अतिक्रमण पथकाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने ही कारवाई राबवण्यात आली। स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये या कारवाईमुळे हालचाल निर्माण झाली असून महानगरपालिकेने पुढील दिवसातही अशा प्रकारच्या कारवाईंचे संकेत नागरिकांना दिलेले आहेत। तर महानगरपालिकेची गेल्या अनेक दिवसापासून शहरामध्ये आणि उपनगरामध्ये अतिक्रमण हटवणे मोहीम सातत्याने सुरू आहे। या कारवाई अंतर्गत आज आपण पाहत आहोत, आज सकाळी आम्ही आरटीओ पानेस टाकी येथील रस्त्याच्या कामामध्ये अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवले। त्यानंतर झेंडीगेट प्रभाग कार्यालयाच्या बाजूला ही आपण पाहतो या ठिकाणी खुली जागा आहे। या आरक्षणामध्ये सर्वसाधारणपणे 17 ते 18 हजार स्क्वेअर फूट जागा आरक्षित आहे आणि या जागेवर व्यावसायिक आणि इतर स्वरूपाची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती। या अतिक्रमण धारकांना गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही सूचना देत होतो की तुमच्या अतिक्रमणे तुम्ही काढून घ्यावी, परंतु त्यांनी हे अतिक्रमणे न काढल्यामुळे आज आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये सकाळपासून ही कारवाई सुरू आहे। या ठिकाणी फॅब्रिकेशन आणि इतर स्वरूपाचे हातगाड्या, टपऱ्या, पत्र्याचे शेडचे अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई पूर्ण होईपर्यंत आमची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे। तसेच यानंतरही शहरामध्ये आणि उपनगरामध्ये विविध भागामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे, नागरिकांना, रहिवाशांना उपद्रव ठरणारे अतिक्रमणे सातत्याने काढण्याची कारवाई महानगरपालिकेकडून सतत सुरू राहणार आहे। यासाठी महानगरपालिकेकडून नागरिकांना आमचं आवाहन आहे की त्यांनी स्वतःचे अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत आणि नुकसान टाळावे।